हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर सर्वजण आय होप सो सर्व मजेतच असणार आहेत. आज बनवायला होतं बनवायला घेतल्या होत्या मी कळण्याच्या भाकरी. कोणी कोणी याला उडीद डाळीच्या, कळण्याच्या आणि आमच्याकडे बट्टेच्या असं काही काही नावं आहे त्याला. आमच्याकडे तर कळण्याच्या वगैरे म्हणतात. आणि छान असं दळून आणलं होतं आणि म्हटलं आज तरी याच्यात छान अशी भाकरी करावं. आणि कळण्याच्या भाकरी या ठेच्यासोबत भाकरी आणि भरीतसोबत आणि बेसनसोबत एकदम छान लागतात. आणि आज त्या मी अशा करायला घेतल्या होत्या. छान इकडे कोमट पाणी करून घेतलं होतं. आणि कोमट पाणी जर केलं तर छान वळतात, नाही तर त्या वळतच नाहीत कधी कधी. तर असं कधी कधी तर मी थंड पाणीच घेत असते. आणि अशा प्रकारे बाजूला अशी वांगेसुद्धा भाजून घेतले होते आणि छान भरीताचीसुद्धा तयारी करून घेतली होती. आज बनवायचं तुम्हाला त्याच्यासोबत छान असं भरीत. आणि छोट्या मी छोट्या छोट्याच भाकरी करत असते. कोणी कोणी तर खूपच मोठ्या करते. मला असं छोट्याच आवडतात. त्या मोठ्या भाकरी खूपच वेगळ्या दिसतात. आणि आमच्याकडे पोळीसुद्धा अशी छोटी करतात. तुम्ही कशा करतात नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे छान भाकरी वगैरे तव्यावर टाकली होती आणि छान पाणी वगैरे लावून घेते मी वरतून, कारण ती पांढरी दिसत नाही पाणी लावल्यामुळे, नाहीतर ती पूर्ण व्हाईटच दिसते. अशा प्रकारे छान भाकरी वगैरे बनवून घेतल्या. असे 3-4 भाकरी बनवल्या. आणि भरीत करायचं होतं आणि त्यासाठी सर्व बारीक चिरून घेतले होते. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि लसूण वगैरे टाकते कोणीतरी. मी शेंगदाणे वगैरे टाकते. आणि हिवाळ्यामध्ये ते वाटाणे येतात ते पण टाकते, त्यामुळे खूपच छान टेस्ट लागते भरीताची. आणि अशा प्रकारे छान थोडं भाजून थोड्या वेळ बाजूला ठेवते, नाही तर ते गरम गरम काढलं तर ते शिलटं वगैरे निघत नाही. अशा प्रकारे छान भाकरी वगैरे करून घेतल्या. आणि अद्दूला असं मला मध्ये मध्ये बघायला जावं लागते, कारण तो त्याचं वेगळंच शांत असला की त्याचं काहीतरी वेगळंच काम सुरू राहते. आणि माझ्यासाठी असे शिल्लक कामं करून ठेवतो. आणि असं त्याला बघत राहायला टी व्ही लावून दिला होता, मग त्यामुळे तो थोडा शांत होता, नाहीतर तिकडे काहीतरी वेगळं काम करत राहतो. आणि इकडे माझं स्वयंपाक चालू असते, त्याला मध्ये मध्ये बघून इकडं असं स्वयंपाक करावं लागतं. कारण असं तुम्ही बघा, मी भाकरी याच्यावरच भाजून घेतली होती आणि ती बघा एकदम छान टम फुगली होती. आणि म्हटलं तिचा शूट तरी काढावा, नाहीतर एक अशा एवढ्या काही जमत नाही, पण अशा फारशा छोट्याच करते मी. आणि छान अशी फुगली होती तेवढ्या शूटपुरतं तरी. आणि छान अशा प्रकारे दुसरीसुद्धा भाकरी टाकून अशा भाकरी बनवून घेतल्या होत्या. आणि तुम्ही कशा करता नक्की कमेंट करून सांगा भाकरी. आणि अशा प्रकारे भाकरी संपल्या होत्या. आणि आता मी वांग्याचं भरीत करायला घेतली होती. म्हटलं त्याची तरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. मी भरीत कसं बनवते, आम्ही विदर्भाकडचे आहे आणि विदर्भ स्पेशली वांग्याचं भरीत तुम्ही नक्की टेस्ट करून बघा आणि कशी लागते तर नक्की ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारे छान वांग्याचे तव्यावरच करते मी. इकडे भाकरी संपवल्या आणि अशा प्रकारे तव्यावरच करायला घेतले, कारण लोखंडाच्या याच्यातच भरीत वगैरे करावं म्हटलं. आणि असं लगेचच तव्यावर तेल वगैरे टाकून जिरं, मोहरी, कांदा, लसूण, टमाटर, अशा प्रकारे कोथिंबीर असे सर्व परतून घेतलं. आणि इकडे वांग्याचं भरीत लगेचच मॅश करून घेतलं बाजूला. आणि छानपैकी त्यामध्ये हिंग थोडासा सगळं टाकलं की छान टेस्ट लागते. आणि हिंगाची टेस्ट तर वेगळीच लागते. हिंग आपल्या पोटासाठी खूप छान असतो. थोडंसं प्रत्येक भाजीमध्ये थोडा तरी यूज करावा. मी अशी डबे आणून ठेवते आणि कोणती पण भाजी जर केली ना त्यामध्ये असा हिंग थोडा चिमटीभर टाकत असते. आणि आपलं पण पोट साफ राहते. आणि बाळाला पण ते खूप योग्य आहे. बाळासाठी पण मी काही पण बनवलं ना तर त्याच्यासाठी पण ते योग्य टाकत असते नेहमी चिमटीभर. त्याला पण त्याचंही पोट साफ राहते, त्यामुळे पोट वगैरे दुखत नाही. अशा प्रकारे छान हिंग वगैरे टाकते सगळ्या भाज्यांमध्ये. आणि असं सगळं मॅश करून घेतलं आणि फोडणी दिलं भरताला फोडणी दिलं की एवढी छान टेस्ट आली होती आणि एवढा स्मेल आला होता छान. अशा प्रकारे छान परतून घेतला आणि छान भरताला टमाटर, कांदा सर्व टाकून छान फ्राय करून घेतलं. आणि अशा प्रकारे छान भरीत फोडणी वगैरे दिलं. आणि अद्वीलासुद्धा इकडं बाजूला त्याचं पण चिरून ठेवलं होतं. त्याचं पण काहीतरी बनवायचं होतं मला खायला, कारण त्याला तिखट भरीत चालत नाही ना, पण त्याला असं फोडणीचं असं फिक्कं करावं लागतं. त्याच्यासाठी मला बनवायचा होता आज दलिया. आणि त्यासाठी पण कांदा, टोमॅटो सर्व चिरून घेतलं होतं बाजूला. कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व बाजूला चिरून ठेवलं होतं, कारण वेळेवर दलिया करायचं म्हटलं की लगेचच कुकरमध्ये तो फोडणी दिला की लगेचच शिजून जातो. अशा प्रकारे छान दलिया वगैरे करायची तयारी करून घेतली. आणि इकडे भरीताला पण स्टार्ट करून घेतलं होतं आणि भरीत वगैरे पूर्ण संपवलं होतं. आणि तुम्हाला जर असं भरीत करून बघायचं असतं नक्की ट्राय करून बघा एकदा, किती छान लागते. आणि भाकरीसोबत तर एक नंबर लागते. तुम्ही एकदा भाकरीसोबत करून बघा. आणि भाकरीसोबत जर करायचं असेल तर तुम्ही ते साधं ते मोठे जे वांगे येतात ना त्याची टेस्ट तुम्ही एकदा करून बघा. ते तर एकदम भन्नाट लागते आणि याच्यापेक्षाही ते खूप छान लागते. अशा प्रकारे छान भरीत वगैरे ट्राय केला. आणि लगेचच अद्वीचे पप्पा आले होते, त्यांना गरम गरम भाकरी आणि असं वांग्याचं भरीत जेवायला दिलं होतं. आणि तुम्ही बघा एकदा ट्राय करून. असा होता आमचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग में. चलो बाय.